चला नमस्कार सर्वांना. रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या YouTube चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. तर सध्या नुकताच चर्चेत असलेला मुद्दा जो आहे, की महिला आरक्षण विधेयक आहे. तर ते महिला आरक्षण विधेयक का नामंजूर झालंय? त्याच्यानंतर त्याची पार्श्वभूमी काय आहे? ते याच्या आधी कधी मांडण्यात आलं होतं? सामाजिक दृष्टीनं काय महत्त्व आहे त्याचं? त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं सामाजिक दृष्टीने तर आहेच, पण परीक्षेच्या अँगलनं आपल्याला घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करणं, त्याच्यानंतर ते नामंजूर का होतंय? त्याच्यानंतर घटनादुरुस्तीचे प्रकार, या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत. तर चला सुरू करूया आपण. का मंजूर झालंय? का नामंजूर झालंय? तर महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक. आता याच्यामध्ये मी थोडीफार पार्श्वभूमी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे घटना दुरुस्ती नावाचा प्रकार आहे. घटना दुरुस्ती. हे घटनेच्या कलम 368 मध्ये दिलेलं आहे. घटनेच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती नावाचा प्रकार आहे आणि घटनेच्या भाग 20 मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्या घटनेमध्ये एकूण 25 भाग आहेत आणि या 25 भागापैकी घटनेच्या भाग 20 मध्ये घटना दुरुस्ती नावाचा प्रकार त्याच्यामध्ये स्पष्ट केलेला आहे आणि घटनेचं कलम विचारलं घटना दुरुस्तीचं तर ते किती आहे 368. त्याच्यानंतर घटना दुरुस्ती ही पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, तर आपण दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे. ऑलरेडी याच्यावर 20 ते 25 वेळेस प्रश्न विचारून झालेले आहे राज्यघटनेमध्ये. नियमित प्रश्न येतो घटना दुरुस्तीचा प्रकार आपण कुठून घेतलेला आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडून आपण तो घेतलेला लक्षात ठेवायचं. घटना दुरुस्तीमध्ये 3 प्रकारे घटना दुरुस्ती करण्यात येते. साधं बहुमत, विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्याची परवानगी. पण साध्या बहुमताला घटना दुरुस्तीमध्ये घेण्यात येत नाही, तर 2 बहुमतं विशेष बहुमतामध्ये घेण्यात येतात. एक विशेष बहुमत प्लस तिसरा प्रकार जो आहे तो विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्याची परवानगी. आणि याच प्रकारचं मग आता जे सध्या चर्चेत चालू आहे, जे काल नामंजूर करण्यात आलंय लोकसभेमध्ये, महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक. ओके. तर यात महत्त्वाचं काय तर हे विधेयक जे मांडण्यात आलं होतं ते 131वं घटना दुरुस्ती विधेयक होतं. ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची. आपल्या घटनेमध्ये आत्तापर्यंत टोटल 105 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. ओके. सुरुवातीला पहिली घटना दुरुस्ती आणि त्याच्यानंतर टोटल 105 घटना दुरुस्त्या इथं झालेल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की आता हे महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झालंय, तर ते पहिल्यांदाच नामंजूर झालंय का? तर ते पहिल्यांदा नामंजूर नाही झालेलं. 1996 ला लक्षात ठेवा. 1996 ला देवेगौडा सरकार होतं. एच.डी. देवेगौडा पंतप्रधान होते त्यावेळेस. त्यावेळेस पहिल्यांदा हे महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं होतं. एच.डी. देवेगौडा यांचं सरकार होतं. यावेळेस ते विधेयक पहिल्यांदा मांडण्यात आलं होतं. त्यावेळेस सुद्धा ते नामंजूर करण्यात आलेलं आहे. ही एक गोष्ट इथं लक्षात घ्या. परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा हा इथं महत्त्वाचा आहे लक्षात ठेवायचं. 1996 ला. ओके. त्यानंतर आता विधेयक मांडलं आणि ते आता परत लोकसभेमध्ये नामंजूर झालेले. तर आता आता हे विधेयक कशाच्या संदर्भात आहे त्यावर आपण चर्चा करूया. लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% जागा राखीव ठेवण्यासंदर्भात जो निर्णय होणार होता, त्या संदर्भात ते विधेयक होतं. ते विशेष बहुमतानं ते मंजूर होणं कंपल्सरी होतं. विशेष बहुमत म्हणजे काय? तर 203 लोकसभेच्या 203 जागा म्हणजे 203 बहुमत हे लोकसभेमध्ये सरकारच्या बाजूनं पडणं अपेक्षित होतं, विधेयकाच्या बाजूनं पडणं अपेक्षित होतं. परंतु तसं झालं नाही. त्यामुळे ते विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर करण्यात आलंय. तर आता इथं पहा, इथं एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे. बहुमतासाठी सरकारला कमी पडली 54 मतं. ओके. तर कलम 368 नुसार मी जसं आता बोललो, सभागृहातील जे उपस्थित आणि मतदान करणाऱ्या जे सदस्य असतात लोकसभेमधले, तर त्याच्या 203 किमान 203 मतं म्हणजे विधेयकं हे म्हणजे मतं जे विधेयकाच्या बाजूने पडले पाहिजे. हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. तर सरकारला किती मतं कमी पडली? तर 54 मतं कमी पडली आहेत. विधेयकाच्या बाजूने पडले 298 आणि विधेयकाच्या विरोधात पडले 230. आता टोटल आता लोकसभेचा विचार करता लोकसभेमध्ये पहा 543 एवढी जागा लोकसभेमध्ये आहेत आपल्या. ओके. सध्या सदस्य संख्या विचारली तर 543 आहे. 545 लोकसभेची सदस्य संख्या होती. पण 2000 सॉरी 543 लोकसंख्येची सदस्य संख्या होती. तर त्याच्यामध्ये अँग्लो इंडियनचं आरक्षण 104व्या घटना दुरुस्तीनं रद्द करण्यात आलेलं आहे. जे 2 जागा 545 वरून 543 झाल्या. तर अँग्लो इंडियन समाजासाठीचं आरक्षण 104व्या घटना दुरुस्तीनं काढण्यात आलं होतं. त्याच्यापैकी 543 जागा मग लोकसभेमध्ये राहिलेल्या आहेत. पण सध्या लोकसभेमध्ये जागा आहेत 540. ओके. त्याच्यामध्ये पण एकूण मतदान झालं पहा 528. ते 540 पैकी 528 लोकांनी लोकसभेमध्ये मतदान केलं. आणि आवश्यक होतं मत आता 528चं जे 203 होतंय, तो आकडा किती होतो 352. 528च्या 203 मतं पडणं अपेक्षित होतं. तर 528च्या 203 हे किती होतात तर 528च्या 203 मतं आवश्यक होते 352 आणि 298 मतं यांच्या बाजूनं पडलीच, विधेयकाच्या बाजूनं. ओके. मग किती मतं कमी पडली तर 54 मतं हे
कमी पडलेले आहेत. ही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता हे विधेयक नामंजूर झाले बरोबर. ते नामंजूर झाले तर मग आता पुढं काय होणार आहे? तर ही एक महत्त्वाची परिणाम काय असणार आहे? तर जे केंद्र सरकारनं जे ठरवलं होतं 2029 मध्ये महिला म्हणजे 2029 पासून महिलांना विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये 33% जागा राखीव ठेवायच्या होत्या 2029च्या निवडणुकीमध्ये. तर आता तो मुद्दा एक अधांतरीच राहिला की नेमकं त्याचं काय होणार? हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं नवीन प्रक्रिया इथं आता करावी लागेल. जर समजा नवीन पुन्हा विधेयक मांडायचं आहे, तर नवीन प्रक्रिया पहिल्यापासून तिथं करणं अपेक्षित आहे. ओके. त्याच्यामध्ये आता आणखी एक पाहूया हां, तर आता जे नारी शक्ती वंदन विधेयक आहे, नेमकं फेटाळण्याचं कारण काय? म्हणजे हा सगळ्यात चर्चेतला मुद्दा आहे. आता प्रत्येकाला वाटायला की हे फेटाळले तर त्याच्यामागे काहीतरी कारण असेल. तर आपण ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर इथं मेन महत्त्वाचं कारण असं आहे की दक्षिण भारताची लोकसंख्या ही कमी आणि उत्तर भारतातली लोकसंख्या ही जास्त आहे. आणि हे विधेयक बऱ्यापैकी उत्तर भारतामध्ये महिलांना जास्त जागा देण्याच्या संदर्भातलं विधेयक आहे. तर दक्षिण भारतातल्या लोकांचं असं म्हणणं आहे किंवा दक्षिण भारतातले जे लोकसभेचे खासदार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला इथं लोकसंख्येनुसार आम्हाला इथं कमी जागा मिळतील आणि उत्तर भारतामध्ये ते जागा जास्त भेटतील. हा आम्हाला अन्याय इथं लक्षात ठेवा, हे इथं दिलंय. ओके. विधेयक फेटाळलं, साध्य काय झालं? तर पहिला मुद्दा, की दक्षिण भारतीय राज्यांच्या जागा कमी होतील असं त्यांना वाटतंय आणि दुसरा मुद्दा असा आहे, की जे विरोध असं त्याला विरोध करण्याचं दुसरं कारण असं दिलंय, त्यांचं म्हणणं आहे, विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे, की तुम्ही म्हणजे केंद्र सरकारला ते असं म्हणत आहेत, की तुम्ही म्हणतात, की 2029 नंतर आरक्षण लागू करा. ओके. तर ते आरक्षण तुम्ही आत्ताच लागू करा, असं विरोधी पक्षाचं म्हणणं होतं. तुम्ही 2029 ची वाट का पाहताय हे आरक्षण लागू करायला? तर हे 2 मुद्दे विरोधी पक्षाच्या बाजूने मांडण्यात आले आणि इथं सगळ्यात जास्त इंडिया आघाडीनं विरोध केलेला आहे. ती एक महत्त्वाची गोष्ट. आणि सत्ताधारी पक्षाचं असं म्हणणं आहे, की विधेयक संमत न झाल्यामुळं आता नेमकं कळेल, की महिलांचं हित कोणाला आहे? म्हणजे आमच्या पक्षाला आहे की विरोधी पक्षाला आहे? महिलांचं हित नेमकं महिलांचं आरक्षण अडवायलंय कोण? तर सत्ताधारी पक्ष त्याच्यामध्ये हे करायला आता ही आणि याच्यासोबत इतर 2 विधेयकं मग म्हणजे हे विधेयक मंजूर न झाल्यामुळं याच्यासोबत इतर 2 विधेयकं पण सरकारनं आता पाठीमागे घेतलेले आहेत. ओके. आता मोदी सरकार मागच्या जवळपास 13-14 वर्षापासून हे पहिलं असं विधेयक आहे जे मागच्या म्हणजे नामंजूर करण्यात आलेलं आहे. ओके. तर हे लक्षात ठेवायचे हां, घटना दुरुस्तीचा हा प्रकार लक्षात ठेवायचा. कुठून घेतलाय आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कोणत्या भागामध्ये घटना दुरुस्ती तर भाग 20 मध्ये टोटल आपल्या घटनेमध्ये 25 भाग आहेत. आपल्या परीक्षेच्या अँगलनं हे 2-3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. घटना दुरुस्तीचे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये साधं बहुमत, पण घटना दुरुस्तीच्या प्रकारामध्ये 2च प्रकार महत्त्वाचे मानण्यात येतात. त्याच्यामध्ये एक विशेष बहुमतानं घटना दुरुस्ती आणि दुसरा प्रकार जो आहे तो विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्याची परवानगी. काही तरतुदीमध्ये विशेष बहुमत प्लस लागतंय, प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्याची परवानगी पण तिथं घ्यावं लागते आणि विशेष बहुमतामध्ये किती मतं पडणं अपेक्षित आहे? तर 203 एवढे मतं लोकसभेच्या पडणं अपेक्षित आहे. ओके. आणि ते न पडल्यामुळं काय झालंय? ह्या लोकसभेमध्ये जवळपास 20 ते 22 तास त्याच्यावर चर्चा करण्यात आली. फक्त 2च मुद्दे विधेयक म्हणजे विरोधी पक्षानं तिथं मांडले. जे की दक्षिण भारतातल्या लोकांना म्हणजे सदस्य जे आहेत त्यांनी मुद्दे असे मांडले, की आम्हाला इथं कमी जागा मिळू शकतात. उत्तर भारताला जास्त जागा भेटू शकतात. त्याच्यामुळे आमच्यावर अन्याय होऊ शकतो. ओके. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय तर राजकीय लाभ म्हणून आरक्षण द्यायचं असेल, तर तुम्ही या वर्षीपासून आरक्षण लागू करा, असं विरोधी पक्षाचं म्हणणं होतं. हे 2 मुद्दे इथं चर्चेला गेलेले आहेत. आणि मग यानंतर जे विधेयक नामंजूर झालंय, तर महिलांनी तिथं सत्ताधारी पक्षाच्या महिलांनी तिथं घोषणाबाजी पण केलेली आहे. ओके. असं हे आपल्या परीक्षेच्या अँगलनं लक्षात ठेवायचंय. किती मतं विरोधात पडली, त्याच्यानंतर टोटल लोकसभेच्या जागा किती आहेत, तर मी काय सांगितलंय, इथं 3-4 परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. अँग्लो इंडियन समाजाचं आरक्षण जे आहे ते 104व्या घटना दुरुस्तीने काढून घेण्यात आलेले. म्हणून लोकसभेच्या जागा ज्या 543 होत्या, 545 पैकी किती झालेले आहेत? 543. तर त्याच्यापैकी किती? सध्या लोकसभेमध्ये 540 एवढे सदस्य आहेत. पण 540 न मतदान केलंय का? नाही. 528 लोकांनी तिथं सदस्यांनी तिथं लोकसभेच्या मतदान केलेले. ओके. ही एक गोष्ट इथं लक्षात ठेवा. मतं किती कमी पडली तर 54 मतं कमी पडलेली आहेत. परीक्षेच्या दृष्टीनं असा महत्त्वाचं हे विधेयक असणारं, जे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला राज्यघटनेच्या अँगलनं पण महत्त्वाचं आहे किंवा आपल्याला जे राज्यसेवा मुख्यची तयारी करणारी मुलं असतील, तर ते मुलं पण याच्यावर अभ्यास करून आणखी त्याच्यावर रिटर्नमध्ये पण प्रश्नाच्या स्वरूपात इथं काम करू शकतात. तर ओके. तर अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी ते डिस्कस केलेले. चालेल. परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचा अभ्यास नक्की करा. चालेल. थँक यू.